अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग त्यानं बघाच शुक्रवार, आता शुक्रवारचा दिवस हा सगळ्यांनाच माहिती असेल की जो माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात धनाची आवक वाढवण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्थिर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा सर्वात प्रभावी मानला जातो। याच शुक्रवारी करावयाचे अत्यंत प्रभावी असणारे काही छोटे मोठे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। मग त्यानं बघा, शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये या काही वस्तू जाळल्या आणि या वस्तूंचा धूर घरामध्ये केला तर या वस्तूच्या धुराने घरामध्ये असणारी अवलक्ष्मी, वाईट शक्ती, अद्भुत शक्ती ही घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हा घराच्या बाहेर असणारी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येईल। बऱ्याच वेळा घर बाधित असतं, घरामध्ये असंख्य वाईट शक्तींचा वास असतो, घरामध्ये खूप नकारात्मकता साठलेली असते। अशा वातावरणात जेव्हा तुम्ही उपाय करता, सेवा करता, ते लागू पडत नाही। मग आपण म्हणतो ताई मी 21 दिवस सेवा केली, मी महिनाभर सेवा केली पण काहीच लाभ झाला नाही। कुठलीही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना सगळ्यात अगोदर घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढायची असते, घर शुद्धीकरण करायचं असतं आणि त्यानंतर पुढची सेवा करायची असते, तरच ती सेवा लागू पडते। शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या आत या कुठल्याही वेळामध्ये तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता। असं एक भांडं घ्यायचं, सगळ्यात अगोदर त्यात थोडेसे तांदूळ घालायचे, यामध्ये 4 काळी मिरी घालायचे, 2 अख्ख्या लवंगा घालायच्या, 2 हिरव्या ज्याला आपण वेलच्या, इलायच्या असं म्हणतो, ह्या 2 हिरव्या वेलच्या घालायच्या, त्याच्यावरती थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी घालायची, यावरती 2 ते 4 कापराच्या वड्या ठेवायच्या आणि हा कापूर प्रज्वलित करायचा। जसा कापूर पेटायला लागेल, आतल्या वस्तू प्रज्वलित होतील, तसं चिमटीने 3 चिमूटभर छोटं बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते मीठ ह्याच्यात सोडायचं। छोटंसं अगदी किंचित थोडं थोडं मीठ याच्यामध्ये 3 चिमूटभर सोडायचं आणि याचा जो धूर तयार होईल हा घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात उंबरठ्याच्या समोर सगळीकडे फिरवायचा। हा धूर करत असताना, ह्या वस्तू प्रज्वलित होत असताना फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। याने तुमच्या घरातील अवलक्ष्मी, घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती, अद्भुत शक्ती, वाईट शक्ती सगळं काही घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा हे सगळं घराच्या बाहेर जाईल तर त्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही खेचली जाईल। त्यानंतरचा दुसरा उपाय बघा, आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल, घरामध्ये अजिबात पैसा टिकत नसेल, घरामध्ये लक्ष्मीचा वास नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। यासाठी एक छोटी वाटी किंवा एखादा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, या पाण्यामध्ये एक तुरटीचा छोटासा खडा घालायचा, तुरटीचं पाणी लवंगाने शिंपडायचं। एक लवंग घ्यायचं, तुरटीचं जे पाणी आपण त्या ग्लासमध्ये केलेलं आहे, एक लवंग घ्या, 2 घ्या किंवा लवंगांचा अगदी तुम्ही जुडी बनवून घेतली तरीही चालेल आणि ह्या लवंगाने संपूर्ण घरभर हे तुरटीचं पाणी शिंपडायचं। तुरटी ही लक्ष्मीला विशेष प्रिय असते तर लवंग हे माता लक्ष्मीला खेचून आणते। लवंग हे माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करतं, लवंग हे माता लक्ष्मीला प्रसन्न करतं। जसं तुम्ही लवंगाने तुरटीचं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडाल तसं घरामध्ये सकारात्मकता येईल, कारण तुरटी ही घरात सकारात्मकता आणते आणि घरातील नकारात्मक वाईट शक्तीला घराच्या बाहेर काढते। आजारपण, बाधा काहीही असेल तर या उपायाने सगळं काही दूर होईल आणि घरात पॉझिटिव्हिटी येऊन घरामध्ये एक सकारात्मकता यायला सुरुवात होईल। यानंतरची तिसरी गोष्ट, जर तुमच्याजवळ पैसा टिकत नसेल, पैशांची सतत चणचण भासत असेल, ताई 10 रुपये खर्च करायला जाते पण 100 रुपये खर्च होतात, पैसाच टिकत नाही, पैसा पुरतच नाही,
अशा वेळेस तुम्हाला हा तिसरा उपाय करायचा आहे। शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता। यासाठी तुम्हाला एक माता लक्ष्मीचं लक्ष्मीचं प्रतिमा असणारं जे सिल्वर कॉइन असतं हे तुम्हाला बाजारातून आपल्या घरी आणायचं आहे। बघा, कुठेही तुमच्या आजूबाजूला पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला हा कॉइन मिळून जाईल, ज्यावर माता लक्ष्मीची प्रतिमा असली पाहिजे। पण माता लक्ष्मीची प्रतिमा ही बसलेली असली पाहिजे। उभी असणारी लक्ष्मी कधीही घरात ठेवायची नाही, नाहीतर ती उभ्यात कधी निघून जाते कळत नाही। बसलेली लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। म्हणून कॉइन जो आणाल तोही तसाच आणा। हा जो सिक्का, हा जो कॉइन आहे, हा शुक्रवारच्या दिवशी रात्रभर हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवा। एका वाटीत पाणी घ्यायचं, हळद घालायची, त्यामध्ये हा कॉइन बुडवून ठेवायचा पूर्ण रात्रभर हा हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी हळदीचं पाणी काढायचं। हळदीचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडं चंदन वगैरे घाला आणि उंबरठ्याला त्याचं हळदीचं लेपन करा आणि हा जो कॉइन आहे हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि स्वच्छ धुतलेला हा कॉइन जो आहे तो लाल फडक्यामध्ये वगैरे बांधून आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवताय, तुमचं तिजोरी वगैरे असेल त्यात तुम्ही ठेवा। याने नेहमी तुमच्याकडे धन खेचलं जाईल, कधीही पैसा कमी पडणार नाही, तुमच्याकडे धनाची जी आवक आहे ती नेहमी वाढती राहील। यानंतरचा आता आजचा अत्यंत महत्त्वाचा उपाय बघा, शुक्रवारच्या दिवशी आपल्याला साखरेच्या डब्यात ही एक वस्तू ठेवायची आहे। आता साखरच का, तर साखर ही शुक्र ग्रहाशी निगडीत असते, म्हणून शुक्र ग्रहाचे जे उपाय असतात ते शुक्रवारी केले जातात। साखर शुक्र ग्रहाचे कारक असल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये धनलाभ हा बक्कळ होत असतो, कारण शुक्र ग्रह हा पैसा देणारा ग्रह आहे। शुक्र ग्रह हा धनसंपत्ती निर्माण करणारा ग्रह आहे। बघा, शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एक अर्धा किलो किंवा पाव किलो साखर बाजारातून दुकानातून आपल्या घरी आणायची आहे। आता या शुक्रवारी नाही जमलं, पुढच्या शुक्रवारी केलं तरीही चालेल आणि त्याच्यासोबत एक छोटासा डब्बा घ्यायचा आहे। डब्बा स्टीलचा घ्या किंवा काचेचा घ्या चालेल, काच किंवा स्टील, प्लास्टिकचा डबा घ्यायचा नाही, ठीक आहे। त्यामध्ये आणलेली जी साखर आहे ही साखर टाकायची। यानंतर एक छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं, यामध्ये 5 हिरव्या वेलच्या, 5 लवंगा, 1 तुरटीचा खडा, 7 मिठाचे खडे आणि 1 रुपयाचा सिक्का, हे सगळं साहित्य लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं। लाल रंगाच्या कापडाला घट्ट गाठ मारायची, छोटी पोटली तयार करायची। देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर ही पोटली ठेवून द्यायची। त्यानंतर एका वाटीमध्ये थोडासा कापूर जाळायचा, आरतीचं औक्षणाचं ताट करायचं आणि माता लक्ष्मीची आरती करायची। वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये किंवा आपण जे आता माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत केलेलं आहे तिथेही माता लक्ष्मीची आरती आहे, त्यात बघून म्हटलात तरीही चालेल। माता लक्ष्मीची पूर्ण आरती करायची आहे। आरती झाली, हा धूप धूर जो आहे तो पोटलीला अर्पण करायचा, जेणेकरून ती पोटली जागृत होईल। माता लक्ष्मीला देखील हा धूप धूर अर्पण करायचा। त्यानंतर ही जी पोटली आहे ही माता लक्ष्मीच्या जे आपण चरणांजवळ प्रतिमेजवळ ठेवलेली आहे तिथून उचलायची आणि जी साखर आपण आणलेली आहे तर त्या साखरेच्या डब्यामध्ये ही पोटली जी आहे ही व्यवस्थित दाबून ठेवायची। आता हा साखरेचा जो डबा आहे आणि ही जी पोटली आहे ही साखर वापरायची नाही, काहीच नाही। ही साखर आणि त्यामध्ये घातलेली ही जी पोटली आहे ही तुमच्या घरात, स्वयंपाकघर असेल, तुमचं कपाट असेल, कुठल्याही गुप्त ठिकाणी ठेवून द्यायची, जेणेकरून कुणी तिला स्पर्श करणार नाही किंवा हे काय आहे असं विचारणार नाही। अशा ठिकाणी ट्रॉल्या वगैरे असतात, वरची कपाट असतात, ते व्यवस्थित सेफली ही ठेवून द्यायची। जोपर्यंत तुमच्या घरात धन वाढत नाहीये, लक्ष्मी स्थिर होत नाहीये, तुम्हाला हवा तितका पैसा येत नाहीये, तोपर्यंत ही साखर आणि ती पोटली काढायची नाही। कमीत कमी 3 महिने तुम्हाला ही पोटली आणि ती साखर तशीच ठेवायची आहे। 3 महिन्यानंतर, 3 महिने पूर्ण झाले, आता तुम्हाला वाटते की खूप अनुभव आलाय, लाभ झालाय, सगळं व्यवस्थित आहे, अशा वेळेस 3 महिन्यानंतर ही पोटली काढायची। काढलेली जी पोटली आहे ही तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता, पण त्यामध्ये असणारी जी साखर आहे ही साखर तुम्हाला कुठल्याही गोरगरीब व्यक्तीला दान करायची आहे। ही साखर जी आहे ती कुणाला तरी दान करायची आहे, ती घरात वापरायची नाही, खायची नाही, काहीच नाही। हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला याचा अनुभव म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ होताना दिसेल, अनुभव यायला लागेल।
हा उपाय केल्यानंतर जिथे तुमच्याकडे एकही रुपया येत नव्हता किंवा एकही रुपया टिकत नव्हता तिथे कुठेतरी पैसा यायला लागेल आणि आलेला जो पैसा आहे तो टिकायलाही लागेल. बघा, उपायांसोबत कष्ट आणि मेहनतही तेवढीच गरजेची आहे. कष्ट करा, मेहनत करा आणि त्याच्यासोबत उपाय करा. आवर्जून लाभ होईल, सगळं मनासारखं होईल. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.